नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत रायरेश्वर या पठाराला भेट द्यायला. जातानाच आपल्याला रोहिडा हा किल्ला दिसतो. रायरेश्वर पठारावरून आपल्याला चंद्रगड, रायगड, तोरणा, राजगड, पुरंदर, रोहिडा, पांडवगड, मांढरदेवी, केंजळगड आणि कमळगड दिसतात. इथलं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला इथं वेगवेगळ्या 7 रंगाची माती आपल्याला आढळून येते. रायरेश्वरला जात असताना आपल्याला हा नेकलेस पॉईंट लागतो. हा जाताना जरूर पहा आणि याचा आनंद घ्या. नेकलेस पॉईंटपासून काही अंतरावरती पुढे आल्यानंतर आपल्याला हे एक श्री क्षेत्र नागेश्वर धाम लागतं. हा खूप जुन्या काळामधला पूल आहे. तर ह्या क्षेत्राला अवश्य भेट द्या आणि ह्या पुलावरनं जाताना काळजी घेऊन जा, कारण खूप जुना पूल आहे, खूप हालतो हा पूल. पूल पार करून आपण पलीकडे आल्यानंतर इथे आपल्याला मोरे संस्थानाचे संस्थापक श्री शंकरजी नारायण यांची समाधी लागते आणि त्यांचा वाडासुद्धा आहे इथे. वाडा थोडासा पडक्या अवस्थेमध्ये आहे, पण खूप सुंदर असा वाडा आहे तसा परिस्थितीत आपण म्हणू शकतो. वाड्यापासून पुढे आल्यानंतर श्री नागेश्वर क्षेत्र आपल्याला लागतं. नागेश्वर क्षेत्राचा इतिहास तिथल्या लोकांना विचारल्यानंतर ते सांगतात की एका रात्रीमध्ये म्हणे हे मंदिर जागेवरती उलटं फिरलं. इथल्या एका ग्रामस्थाकडनंच आपण ऐकूयात नक्की काय मंदिराबद्दल सांगा परत एकदा. हे मंदिर कसं फिरलं काय? आधी ह्या बाजूला तोंड होतं याचं, त्याच्यानंतर ते एका रात्रीत फिरलं असं तुमचं म्हणणं आहे? सगळी म्हणतात ना एकाच मंदिराचं तेवढं, हां, बाकी आता सगळ्या मंदिराचे कुठं खायला वाजलं खाली तोंड आहेत, बरोबर. हे पण इकडं होतं, तिकडं पेटलेली असं. लगेचच मंदिराच्या उजव्या बाजूला एक पाण्याचा झरा आहे. इथे 12ही महिने खूप सुंदर आणि स्वच्छ असं पाणी असतं. आतमधल्या तलावामध्ये छोटी मोठी अशी भरपूर कासवंसुद्धा आहेत. तसेच तिथून पुढे मंदिराच्या डाव्या बाजूला आपण आल्यानंतर तिथे एक विहीर आणि सेम तसाच एक पाण्याचा स्वच्छ असा झरा आहे. मित्रांनो, मंदिराला भेट दिल्यानंतर या ठिकाणी अवश्य भेट द्या, कारण इथे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जिवाजी महाले आणि कान्होजी जेधे
यांची समाधी स्थळ आहे. आपण आता त्याला भेट द्यायला चाललेलो आहोत. घाट चढून पुढे आल्यानंतर हा केंजळगडला जाण्याचा मार्ग घाटाच्या मध्यभागीच आहे. इथून आपण केंजळगडला जाऊ शकतो. फायनली मित्रांनो, आपण आलेले आहोत रायरेश्वराच्या पायथ्याशी. हा सिमेंटचा रोड तिथे बनवलेला आहे. रोड या ठिकाणी खूप मोठा जागा त्यांनी तयार केलेली आहे गाड्या लावण्यासाठी वगैरे, कारण खूप सारे पर्यटक इथे येतात मोठ्या प्रमाणामध्ये. तर त्यांची खूप चांगली सोय त्यांनी इथं केलेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी आशिष मराठे आपल्या ह्या किल्ले भटकंती या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. इथून वरती आपण किल्ल्यावरती जाणार आहोत, पण त्याआधी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की आपल्या चॅनलला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. धन्यवाद. मित्रांनो, इथून पुढे आपण जाणारच आहोत, पण त्याआधी तुम्हाला आपले अनुभवी ट्रेकर, ज्यांच्यामुळे आपण महाराष्ट्रामधील अतिशय खतरनाक असे 2 ट्रेक केले, किल्ले डाकबैरी आणि गोरखगड. असे हे आमचे जीवाभावाचे मित्र दत्ताभाऊ जोरी. दत्ताभाऊ, धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत आहात. हे आमचे मित्र पद्मनाभ काने. यांच्याबद्दल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. यांचं वय वर्ष 65 आहे. यांना ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही, पण गडकिल्ले फिरायची यांना खूप आवड आहे. आणि सांगायला अभिमान वाटतो की त्यांनीसुद्धा आमच्यासोबत डाकबैरी आणि गोरखगडसारखा खतरनाक किल्ला सर केलेला आहे. आणि हे सर्व शक्य झालं ते दत्ताभाऊ जोरी यांच्यामुळे.
किल्ल्याचा हा छोटासा पहिला टप्पा पार केल्यानंतर इकडे आपल्याला केंजळगड आणि समोर नवरा नवरीचा डोंगर दिसतो. सुंदर असं दृश्य पाहू शकता तुम्ही. येथील सुंदर अशा कोरीव पायऱ्या इंग्रजांनी पाडल्यात, ब्रिटिशांनी पाडल्यात. त्यामुळे इथे लोखंडाच्या पायऱ्या बसवण्यात आलेल्या आहेत. खूप सेफ आहेत या पायऱ्या. आपण याच्यावरनं बिंदास जाऊ शकतो. लोखंडी पायऱ्यावर चढून आल्यानंतर इथे ह्या कोरीव पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. या थोड्याफार व्यवस्थित आहेत. वरती गडावरती आल्यानंतर इथल्या स्थानिकांनी आणि संस्थानाने हा सुंदर असा ब्लॉकचा रोड बनवलेला आहे. कारण इथे पावसाळ्यामध्ये खूप सारे पर्यटक भेट द्यायला येतात. इथं वेगवेगळ्या रंगाची फुले मोठ्या प्रमाणामध्ये येतात. त्यामुळे पर्यटक त्याला आकर्षित होऊन इथे पावसाळ्यामध्ये सुद्धा भेट द्यायला येतात. त्यासाठी हा रोड त्यांनी बनवलेला आहे. इथून सरळ गेल्यानंतर आतमध्ये जाताना हा थोडाशी भीती वाटते या रोडनी. कारण खूप छोटंसंच आहे पण भयंकर असं जंगल वाटतं हे. एकटा माणूस असेल तर तो जाऊ शकत नाही, तो घाबरेल इथून जाताना. पाहू शकता तुम्ही. खूप भीती वाटते. हे खूप जुनं काळातलं झाड वाटतं आहे. कारण खूप भव्य आणि असं मोठं असं झाड आहे हे. तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला हे पिण्याच्या पाण्याचं टाकं लागतं. येथील ग्रामस्थ, लोकल ग्रामस्थ इथे 150 ते 200 लोक इथे वरती गडावरती राहतात. या पठारावरती राहतात. तर पिण्याचं पाणी ते तिथूनच वापरतात. आणि फायनली मित्रांनो, आपण आलेलो आहोत रायरेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये. पांडवकालीन हे मंदिर आहे रायरेश्वराचं. मित्रांनो, हे तेच मंदिर आहे. येथेच 27 एप्रिल 1645 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे जीवाभावाच्या सवंगड्यांनी मिळून इथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. चला तर आपण पाहूयात हे मंदिरातून कसं आहे ते.
मंदिराच्या शेजारीच इथे जननी मातेचं मंदिरसुद्धा आहे. चला आपण ते पण पाहूयात. मंदिराच्या बाहेर ह्या शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात. चला मंदिरामध्ये आपण पाहूयात की आतून मंदिर नक्की कसं आहे ते. ह्या डोंगराच्या पलीकडे ते रायरेश्वर महादेवाचे मंदिर आहे. इकडनं आपण असं चालत आलो. हे पहा, ह्या रोडने आपण चालत आलो आणि इथून पुढे आल्यानंतर फायनली आपण त्या 7 रंगाच्या मातीच्या तिथे आलेलो आहोत. एकाच जागेवरती मित्रांनो, म्हणजे एकाच डोंगराच्या भागावरती ही 7 रंगाची माती आहे. खरंच नक्की तुम्ही या जागेला भेट द्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल की असं कसं काय शक्य आहे. खूप म्हणजे खूप आनंद होईल तुम्हाला ह्या जागेला भेट देऊन. एकाच ठिकाणी 7 रंगाची माती. चला आपण पाहूयात. हे पहा समोर केंजळगड आणि मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूने आपण तिकडनं आल्यानंतर आपल्याला ह्या वाटेने आपण सरळ आल्यानंतर इथे आपल्याला पाहायला मिळते प्राचीनकालीन म्हणजे पांडवकालीन गुफा. ही गुफा पांडवांनी बनवली आहे असं म्हणतात. तर चला पाहूयात आपण ही पांडवकालीन छोटीशी लेणी म्हणूयात आपण तिला. चला तर आपण ती पाहूयात कशी आहे ती. या बोर्डाच्या साईडने आपण थोडंसं पुढे 4 पावलं चालत आल्यानंतर आपल्याला ती पांडवकालीन लेणी पाहायला भेटते. ही पहा, ही आहे ती पांडवकालीन लेणी.
मित्रांनो, आपण तिथे लेणी पाहिली आणि तिथून सरळ 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 2 किलोमीटर चालत पुढे आल्यानंतर आपल्याला पुन्हा तोच रोड लागतो जिथनं आपण पठारावरती चालायला सुरुवात केली होती. तर चला मित्रांनो, आपण आता परतीचा मार्ग पकडूयात. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला जरूर कळवा. आणि आता आपण निघालो आहोत परतीच्या वाटेने पुन्हा आपल्या घरी. धन्यवाद. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. जय जिजाऊ, जय शिवराय.